नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि थोडासा हसल फसलमधनं ब्रेक म्हणून आज मी माझ्या फॅमिलीला घेऊन चाललेलो आहे मिनी गोवा म्हणजेच अलिबागला नागाव बीचच्या जवळ एक बीच रिसॉर्ट आहे. तर तिथे आपण स्टे करणार आहोत. 1 दिवसाचा स्टे आहे. उद्या लगेच रिटर्न यायचं आहे. तर आपलं चेक इन आहे तिथे दुपारी 12 वाजता. आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15 आणि आता आम्ही डोंबिवलीवरनं निघत आहोत. तर मागे माझी फॅमिली बसलेली आहे, वाईफ आहे आणि तिथे माझा मुलगा आकाश. से हाय. हाय हाय हाय. तर चला आता आपल्याला प्रवासाला सुरुवात करायची. तर हा पूर्ण व्हिडिओ प्रवासाचा, त्याच्यानंतर मी तिकडचा जो बीच रिसॉर्ट आहे ते मी तुम्हाला ओव्हरऑल एक्सप्लोर करणार आहे. मग नंतर आपण बीचवरती काही मजा मस्ती करणार आहे ते. तर असा पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कीप वॉचिंग. डोंबिवली MIDC मधनं आता आपण बाहेर पडत आहोत. तर आता थोड्याच वेळात आपण शिळफाट्याला टच होऊ. तर बघूया आता आपल्याला पोचायला मे बी गुगल मॅपवरती 1 वाजता पोचू असं दाखवत आहे. तर 1 वाजेपर्यंत आपण पोचू. तर चला रस्त्यामध्ये कुठेतरी ब्रेकफास्टला वगैरे थांबू, कारण सकाळपासून काही खाल्लं नाहीये. तर ब्रेकफास्टला मध्ये कुठेतरी एक 15-20 मिनिटाचा हॉल्ट घेऊ, मे बी पेण बीनच्या जवळ, आणि मग कंटिन्यू आपण डायरेक्ट अलिबागला. पळसपे फाट्यावर पोचलोय. ते मागे हा मुंबई गोवा नॅशनल हायवे कडनं पळसपे फाटा. तर हॉटेल शिवसागर आहे, तिथे आपण थोडंसं ब्रेकफास्ट करू. इथे गाडी पार्क केली. चला फटाफट काहीतरी खाऊन घेऊ, मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. वाईफने घेतलाय मेदूवडा, आकाश खातोय डोसा आणि मागवला मिसळपाव. चला फटाफट खाऊन. आकाश राईट हँड. नागाव बीचकडे. आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळपास आलेलो आहे. कॅसोरिना बीच रिसॉर्ट. उजव्या हाताला समुद्र आहे. तर आता इथून तर दिसणार नाही, पण आता आपण आपल्या कॅसोरिना बीच रिसॉर्टच्या जवळ म्हणजे जवळजवळ 800 मीटरवरती आलेलो आहोत.
मे बी हे बॅक साईडने एंट्री आपली. तर चला लवकरच आपण आता आपल्या बीच रिसॉर्टवर पोहोचणार आहोत. एकदम बीच व्ह्यू आहे रिसॉर्ट. तर आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो. चला आता आपण गाडी पार्क करून घेऊ पहिले आपली. गाडी पार्क. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या कॅशुरिना बीच रिसॉर्टवर पोहोचलेलो आहे. गाडी तिथे पार्क केलेली आहे. आता मी आतमध्ये एंट्री करतो. तर चला दाखवतो आता तुम्हाला आतमध्ये. रिसेप्शनवर एंट्री आणि फॉर्म वगैरे जे असतात आयडेंटिटी प्रूफ वगैरे सगळे फॉर्मॅलिटी कंप्लीट झाली. हा त्यांचा रेस्टॉरंट एरिया. जस्ट आम्हाला आता त्यांनी वेलकम ड्रिंक दिलं आहे, कोकम सरबत. आकाश चला आता कोकम सरबत घेऊया. हा पूर्ण लॉन एरिया. इथून कॅफेटेरियाच्या इथून रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये एंट्री घेतली का हा मिडललाच पूर्ण लॉन एरिया आहे. लांबच्या लांब मस्त हिरवं गवत आहे. वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे, एकदम नीट अँड क्लीन. नारळाची झाडं आहेत. या लॉनच्या राईट साईडला आहेत ते आहेत डिलक्स सुपर डिलक्स रूम. ओके. आणि लेफ्ट साईडला आहेत ते आहेत कॉटेज रूम. तर मी तुम्हाला रूमचा पण व्हिडिओ देईन, पूर्ण रूमचा पण व्ह्यू देईन. बट पहिले आपण बाहेरनं प्रॉपर्टी एक्सप्लोर करू. इथे आपली गाडी पार्क केलेली आहे 2nd नंबरवर वॅगनॉर. हा असा काही परिसर आहे. ऑसम वाइब्स आहेत. समोरच समुद्र आहे. हा लॉन एरिया. इथे सिटिंग अरेंजमेंट दिली आहे. तुम्ही चहा कॉफी एन्जॉय करू शकता इथे. हे आहेत ते डिलक्स रूम, सेमी डिलक्स रूम. आमचा इथे रूम आहे SD03, हे 2nd वाला. तर मी तुम्हाला रूमचा पण आता व्ह्यू देतो थोडा वेळ. ओव्हरऑल मस्त प्रॉपर्टी आहे. समोरनं समुद्राची गाज पण ऐकायला येते. लहान मुलांसाठी आउटडोर ॲक्टिव्हिटीसाठी थोडेसे इथे झुला पण आहे, स्विंग करायला सीसॉ आहे. तिथे मस्त तुम्ही झोपाळ्यावर मोठे पण झोपाळे आहेत जिकडे तुम्ही मस्त रिलॅक्स करू शकता, बुक रीड करू शकता. हे असे. आणि मेन एक अट्रॅक्शन आहे इकडचा स्विमिंग पूल.
इथे स्विमिंग पूल पण आहे. बघू, माझा विचार आहे स्विमिंग पूल मध्ये एक डुबकी मारायचा, स्विम करायचा थोडं. तुम्हाला इथे फोटोशूट करायचे असतील तरी पण मस्तच इथे त्यांनी पूर्ण अरेंजमेंट दिलेली आहे. इथे लाकडी शॅक दिलेत रिलॅक्स करायला. आणि या शॅक समोरच स्विमिंग पूल आणि हा पूर्ण एरिया. आता मी तुम्हाला बीचचा व्ह्यू देतो. बीचच्या बाजूनेच एक स्मॉल फुटपाथ दिले जो डायरेक्ट एक्झिट होतो बीचवर. चला तुम्हाला थोडासा बीचचा पण लुक देतो. तो मागे पूर्ण सुरूचं वन आहे, केळ्याची झाडं दिसत आहेत, सुरूचं वन आहे. एकदम वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे आणि एकदम बीच टच आहे, त्यामुळे एकदमच ऑसम फील येतं. आम्ही आता ऊन कमी झाल्यावर बीचवर जाणारच आहोत. आता थोडंसं काहीतरी लंच करतो, रिलॅक्स करतो थोडंसं, आणि एक संध्याकाळी 4:30 नंतर ऊन कमी झालं की मी मुलाला घेऊन बीचवर येईन, वाईफला आणि मुलाला घेऊन थोडा वेळ पाण्यामध्ये एन्जॉय करतो. मग संध्याकाळी आपलं प्रॉपर्टीमध्येच आम्ही थोडंसं रिलॅक्स करू. चला तुम्हाला बीच दाखवतो इथून. तर आपण आता बीचच्या जवळ पोहोचलेलो आहोत. हार्डली 1 मिनिटाचा वॉक केला असेल मी, आणि 1 मिनिटाच्या वॉकवरतीच आपण पोचलो आहोत नागाव बीच. मे बी आता भरतीची वेळ आहे त्यामुळे आता बीच दिसत नाही, म्हणजे वाळूचा किनारा दिसत नाहीये, पूर्ण पाणी वरपर्यंत आलंय. भरतीची वेळ आहे. संध्याकाळी जेव्हा ओहोटी लागेल तेव्हा आपण येऊ. तोपर्यंत तुम्ही हा समुद्राचा नजारा एन्जॉय करा. वेलकम टू अलिबाग नागाव बीच. संध्याकाळी खूप धमाल येणार आहे मुलाला पण. हे बघा, भरतीची वेळ आहे, पाणी वरपर्यंत आलेलं, बीच पूर्ण गायब आहे. तिथे बघा, तिथे लांब वॉटर स्पोर्ट चालू आहे. एका साईडला स्पीड बोट दिसते, एका साईडला पॅराशूट लावलेलं आहे, आणि मे बी तो तिकडे लांब नागाव बीचचं मेन एंट्रन्स आहे आय थिंक. तिकडनं म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होत आहेत. आपण त्या बाजूला पण जाऊ इव्हिनिंगला वॉक करत. बट ओव्हरऑल जबरदस्त जो रिसॉर्ट आहे तो. हार्डली 1 मिनिटाच्या वॉकवरती मागे जी नारळांची झाडं दिसतात तिथे तो रिसॉर्ट आहे. तर मी डेफिनेटली रेकमेंड करेन. इथे लांब कोळी बांधवांच्या बोटी दिसत आहेत मासेमारीला गेलेल्या, आणि इथे वॉटर स्पोर्ट्स चालू आहे. तर ओव्हरऑल ऑसम फील. जबरदस्त. वॉट अ फील. मागे मस्त समुद्र आहे, भरतीची वेळ, मस्त वारा सुटलाय. ऊन आहे पण जाणवत नाही कारण वाऱ्यामध्ये गारवा आहे. लवली. डेफिनेटली मी रेकमेंड करेन सगळ्यांना.
मुलाला पण घेऊन येईन आता थोड्या वेळाने, वाईफला. थोडं ऊन कमी झालं तर चला परत आपल्या रूमवर चलू. मी तुम्हाला आता जरा रूम दाखवतो, काय रेटने आम्हाला मिळाले आणि रूम कसं आहे आतमधून ते एक दाखवतो. प्रॉपर्टी तर मी तुम्हाला आता दाखवली, बीच पण हार्डली 1 मिनिटच्या वॉकवरती. तर चला रूम दाखवतो आता मी तुम्हाला. लॉनमध्ये माझी वाईफ आणि आकाश मस्त चिलॅक्स करतायत. मस्त आकाश आणि माझी वाईफ इथे आता रिलॅक्स करतायत. हे हाय आकाश, आकाश कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय, मस्त. बिस्किट खाण्यात बिझी आता तो. मस्त बसलाय पाय पसरून, फुल धमाल चालू आहे त्याची. त्याला आता बीचवर पण दाखवतो थोडंसं नेऊ. तर आता मी पहिले जरा रूम दाखवतो. हा थांब जरा 2 मिनिटं. पहिले जरा आता एक तुम्हाला रूमचा लुक दाखवतो, मग आपण परत एकदा बीचवर. तर आमची ही D3 सुपर डिलक्स रूम आहे. सुपर डिलक्स बुक केलेली आहे. तर वीकेंडमध्ये ह्या रूमचा रेट 6500 असतो आणि मी वीकडेज म्हणजे थर्सडेला आलो तर 5500 मिळाला आहे. तर आता चला तुम्हाला मी रूम दाखवतो. चला रूम दाखवतो. इथे मस्त कोकणाची फ्रेम लावली, भातशेती करताना पावसाळ्यातली. माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितले असाल तुम्ही, मंडणगड ताम्हाण्याचे, सेम तसाच फोटो येतो. आता मी तुम्हाला रूम दाखवतो. अशी काही बाल्कनी दिलेली आहे, कॉमन बाल्कनी. बाहेर पण सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे, सोफा आहे, टेबल आहे. म्हणजे तुम्हाला रात्री डिनर करायचं असेल, लंच करायचं असेल, तुम्ही बाल्कनीमध्ये पण करू शकता. चला आता रूममध्ये एंटर करू. सुपर डिलक्स रूम आहे. इथे 2 त्यांनी सोफा चेअर दिलेले आहेत. इथे त्यांनी फ्रीज पण दिलाय, 2 वॉटर बॉटल आहेत, फ्रीज दिलाय. म्हणजे तुमचे काही कोल्ड्रिंक्स असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, बेवरेजेस असतील ते तुम्ही चिल्ड करू शकता. एक छोटासा सोफा टाईप दिलाय आणि हा मोठाच्या मोठा बेड दिलाय. ओके, आता माझ्या मुलाने थोडासा उड्या मारून तो हे केलाय, बट ठीक आहे. इथे एक मिरर आहे. त्याच्यानंतर इकडे चहा कॉफीसाठी पण त्यांनी दिलेलं आहे. इथून काही असा बाहेरचा रूमचा व्ह्यू आहे आणि टीव्ही आहे, केबल आहे. त्याच्यानंतर AC दिलाय, 2 फॅन आहेत, टेबल आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या स्टोरेजसाठी त्यांनी व्यवस्था दिलेली आहे. मोठं आहे, त्याच्यामध्ये तुमचे बेडशीट वगैरे पण आहे, टॉवेल, पिलो. आम्ही ती आमची बॅग ठेवली, पूर्ण ओपन करून दाखवतो. असं काही. आणि लेफ्ट हँड साईडलाच वॉशरूम आहे, वॉशरूमचं दाखवतो. वॉशरूम पण बरंच मोठं आहे. थंड गिझर आहे, थंड पाणी, गरम पाणी, क्लीन, नीट नेटकं आहे. ते पण तुम्हाला एक मिरर दिलेला आहे. एक्झॉस्ट फॅन पण आहे. स्पेसफुल आहे, खूप नीट अँड क्लीन आहे. तर हे सुपर डिलक्स रूम आहे. आता तुम्हाला मी इथून विंडो मधनं दाखवतो. विंडो मधून समोर लॉनचा एरिया दिसतो. मस्तच व्ह्यू. मुलगा तर खूप खुश झाला. तर हे मला वीकडेज आहे, थर्सडे म्हणून मला हे रूम मिळालं 5500 मध्ये. नॉर्मली वीकेंडला 6500 असतं. आणि सेकंड जे समोर जे कॉटेजेस आहेत, हे जे समोर वुडन कॉटेज दिसतात, त्यांचा रेट आय थिंक 8000 असतो वीकेंडला आणि वीकडेला काहीतरी 7500 का 7000. आपण बघूया इकडच्या स्टाफ बरोबर विचारू रेट बद्दलचं. तर असं काही प्रॉपर्टी आहे मस्तच. आता आम्ही मस्त जेवणार आहे आणि थोडंसं रिलॅक्स करणार आहे.
चला, इथे आपलं रूम आहे आणि रूमच्या बाजूलाच इथून इंडोर गेम, कॉमन वॉशरूम, वॉश बेसिन इथूनच वरती जाण्यासाठी आहे, जिथे इंडोर गेम्स आहेत. चला आपण ते पण जाऊन वरती बघूया. म्हणजे इथे तुम्हाला रिसॉर्टमध्ये आल्यावर काय काय फॅसिलिटी ते सगळं मिळेल. असा परिसर आहे बाहेरचा. असा काही इंडोर गेमचा प्लेस आहे, मोठाच्या मोठा हॉलच आहे. इथे टेबल टेनिस ज्यांना खेळायचं आहे, टेबल टेनिसचा ऑप्शन आहे TTचा. मला तर खूप आवडतं. मागच्या वर्षी मी शिकलो खेळायला, याच्या आधी मी कधी खेळलो नव्हतो. प्लस इथे कॅरम बोर्ड दिलेला आहे, कॅरम पण खेळू शकता मस्त, 4 जण किंवा 2 जण. तर इंडोर गेम्समध्ये पण मस्तच ऑप्शन दिला आहे. माझं फेवरेट हे आहे TT. कोणी पार्टनर मिळाला तर नक्कीच खेळेल. चलो आता या रिसॉर्टचे जे मेन रूम आहेत, कॉटेज रूम, त्याचं दाखवतो. इथे स्मॉल बाल्कनी दिलेली आहे तुम्हाला. ओके, पूर्ण वुडनचं आहे. इंटिरियर एक्सटिरियर पूर्ण वुडनचं आहे. AC दिलेला आहे, मोठा बेड आहे. कपलसाठी ना, बरोबर ना? 3 लोक राहू शकतात. म्हणजे एक लहान मुलगा पण असू शकतो ना, राहू शकतो. एक एक्स्ट्रा मॅट्रेस आहे, 3 लोक राहू शकतात. ओके, एक्स्ट्रा मॅट्रेस पण दिलेलं आहे. 3 अडल्ट राहू. ओके, पूर्ण वुडनचं आहे. AC आहे, फॅन आहे, प्लस तुम्हाला TV आहे. मिनी फ्रीज तर इकडे सगळ्या रूम मध्ये आहे, सगळ्या रूम मध्ये दिलेले मिनी फ्रीज. इथे तुम्हाला तुमचं सामान ठेवण्यासाठी जागा दिलेली. मिरर आहे. वॉशरूम एकदा बघून. वा, वॉशरूम पण एकदम नीट अँड क्लीन, एकदम स्पेसफुल आहे. तर असं काही कॉटेज रूम आहे. आणि या कॉटेज रूमचं विकेंडला किती आहे रेट? किती याचा? 7 आहे. विकेंडला या नाही तर वीकडेला, कुठल्याही या डेला 7,000 पर नाईट. हे मस्त आहे ऑप्शन. 7,000 मध्ये 3 अडल्ट इथे राहू शकतात. म्हणजे तुम्ही कपल असाल आणि तुम्हाला एखादं मूल असेल तरी तुम्ही इथे कम्फर्टेबल राहू शकता. मस्तच आहे. चल, थँक्यू. तर ओव्हरऑल आपण ऑलमोस्ट सगळे रूम बघितले. काय वुडन कॉटेज 7 चे 7 वुडन कॉटेज सेम आहेत. हा, हे लाईन मध्ये आहेत. 7 आहेत का टोटल? ओके, टोटल 7. पूर्ण रूम 26 आहेत. कॉटेज 7 आहेत, वुडन कॉटेज. तर नक्कीच मी तुम्हाला 100% रेकमेंड करेन. बेस्ट आहे. फूड पण आपण इकडचा ट्राय करूया संध्याकाळी. तर चलो, पहिल्या याच्यात डेमो मध्ये आज तुफानी करते करून जा. आकाश स्विम करा, स्विम लेग स्ट्रेट, स्विम करा. Swim.
संध्याकाळचे 5:30 वाजले आणि स्नॅक्स आयटमचा टाईम झाला. आकाश खातो मॅगी, त्याचं फेवरेट, आणि आम्ही 2 टोस्ट सँडविच ऑर्डर केले. बघू, आणि मग नंतर थोडं चहा किंवा कॉफी. मस्तच ॲम्बियन्स आहे, मस्त रिलॅक्समध्ये. आता थोडा स्नॅक्स घेऊ आणि मग चहा, आणि मग डायरेक्ट बीचवर सनसेट बघायला. फायनली आम्ही सनसेट बघायला आता नागाव बीचवर जातो. माझा मुलगा आणि वाईफ पुढे चाललेत. संध्याकाळचा मस्त सनसेट होतोय. परफेक्ट टायमावर आम्ही आलोत. तिथे त्या कॉर्नरला वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. मस्त आम्ही पीसफुल एन्जॉय करतो. मागे मस्त सनसेट होतोय. बीचवर गर्दी पण नाही, ऑड डे असल्यामुळे. धमाल. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही रूमवरती आलेलो आहे आता. हा मस्त लॉन एरिया, पाठीमागे माझं रूम आहे. चला तुम्हाला रात्री रूम कसं दिसतं ते दाखवतो. मस्त डीम लाईट लावलेत. हे रूम आहे आणि रूमची विंडो बघा, पूर्ण लॉनचा व्ह्यू आहे. ते मस्त सोफा चेअर आहे, रिलॅक्स बसायचं असं. एकदम थंड वातावरण. हा रूमचा व्ह्यू आहे. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. इथे आकाशची गुड नाईट स्टोरी चालू आहे, बेड टाईम स्टोरी. आता एक थोड्या वेळात जेवायला बसू. 9:30 पावणे 10 ऑर्डर दिलेली आहे इकडच्याच रेस्टॉरंटमध्ये. ते जेवूया आणि मग गुड नाईट झोपायचा टाईम. तर रात्रीचं डिनर आम्ही ऑर्डर केलेलं आहे. एक पॉम्फ्रेट फ्राय मागवलं आहे, एक प्रॉन्स करी घेतली, 3 चपाती आणि राईस. कारण संध्याकाळी थोडं स्नॅक्स आयटम आम्ही खाल्लेले, त्यामुळे एवढं आता इनफ आहे. आकाश ऑलरेडी बाहेर दाल खिचडी खाऊन आला आहे,
आता हे आमच्या दोघांपुरतंच आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 7:30. मस्त सकाळ झालेली आहे. मागे स्वामी समर्थांचं गाणं चालू आहे. शांत सकाळ आहे. कोवळं ऊन पडलंय बॅक साईडला. पूर्ण लॉन एरिया. मस्त कोवळं ऊन पडलेलं आहे. सकाळचे 7:45 वाजलेत. आम्ही तिघही मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आणि आता ब्रेकफास्टचा टाईम आहे. तर ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो. तर आम्ही 2 ऑमलेट पाव आणि 2 पोहे मागवलेत आणि मग नंतर चहा घेऊ. ब्रेकफास्ट झाला की मग थोडंसं बीचवरती जाऊ आणि मग 9:30 वाजता येऊन आपले बॅग पॅक करून 10 वाजता चेकआउट आहे. पण तोपर्यंत तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघा. तिथे माझा मुलगा आणि वाईफ ब्रेकफास्टसाठी बसलेत. आता ब्रेकफास्ट येईल थोड्याच वेळात. कॅफेटेरिया. तर मित्रांनो, आपण सकाळी आता 9 वाजलेले आहेत, 9 सव्वा 9. ब्रेकफास्ट केला मस्त आणि आता सकाळी सकाळी आपल्या बीच रिसॉर्टवरनं बीचवरती आलो आहे. नागाव बीच. मागे वाईफ आणि मुलगा फिरतायत, मस्त रिलॅक्स करतायत. मी पण रिलॅक्स करतो. समुद्राला ओहोटी लागली, पूर्ण पाणी मागे गेलेलं आहे. आता थोडा वेळ इकडे असं जस्ट एक 10-15 मिनटं वॉक करू. 9:25 9:30 पर्यंत रूमवरती जाऊ आणि मग अर्ध्या तासात चेकआउट आहे. तर हे सकाळचं वातावरण नागाव बीच. शुक्रवार असल्यामुळे बीचवर आणि सकाळ आहे त्यामुळे कोणी नाही. एकदम शांत प्रायव्हेट बीच. फायनली सकाळचे 10:30 वाजलेत. आम्ही बॅग पॅकअप करून आता बिल पेमेंट करून टाकलं. जे डिनर वगैरे आम्ही इथे घेतलेलं कारण ते पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं. आणि आता जस्ट आईस्क्रीम घेतली आणि आता जस्ट 5 मिनटात बॅग भरून रिटर्न टू डोंबिवली. तर हा पूर्ण व्हिडिओ होता डोंबिवली ते नागाव अलिबाग कॅशुर्मा बीच रिसॉर्टचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि या रिसॉर्टचे जे बीच रिसॉर्ट आहे त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते चेकआउट करा आणि मी डेफिनेटली तुम्हाला रेकमेंड करेन की वर्थ आहे प्राईसप्रमाणे. ॲम्बियन्स ऑसम आहे, रूम पण मस्त आहेत, स्टाफ पण मस्त प्लेझंट आहे आणि जेवण पण चांगलं आहे. आणि मेन म्हणजे बीच खूप जवळ आहे. बीच ॲक्सेस डायरेक्ट आहे बीचवरनं. तर डेफिनेटली रेकमेंड करेन. तर भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय, सी यू.